वाटा 500 दोन्ही वाटे 1000ला देते. तू किती देते तुला बोलायचं? 500 रुपये दे, सांग महाग आहे ते सांग. तुला किती द्यायचं ते बोलायचं आहे. ही गावठी कोलबी आहे, बर्फाची नाही, मारबीची आपली. किती देते बोलायचं? 200 रुपये देते. असं बोलायचं. 1000 रुपये वाटा विकला, 200 बोलतोस. बारक्या बारक्या सुरमई घेऊन बसलास असतो मी. काय लहान आहे. हा खायच्या समुद्रातले पकडलास. पोरा येतात सुरमई. सकाळी मोठ्या मोठ्या मच्छी होत्या आमच्याकडे. हा काय मग आता बाजार संपला आता ना. लेट आलंय का आजी? बरे ना? सगळ्या करली कशी आहे? हाय, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशा माहित ना, मजा राहायला पाहिजे. सूप सकाळ मित्रांनो. आज आयतवार आहे, आपला हक्काचा दिवस. आयतवार म्हटलं की आज म्हावरा मच्छी सगळी जण खातात दाबून मस्तपैकी. तर मी आता जाते म्हावरे बाजारात म्हावरा आणूसाठी. गेल्या हप्त्यात गेले होते गावी, गेल्या रविवारी गावात होते या टायमिंगला. आणि दुसरी गोष्ट तर 15 ते 20 दिवस झाले आम्ही म्हावरा काय बनवलेला नाही घरी. कारण काय गावात जाऊच्या अगोदर एकदा बनवलेला, त्यानंतर मधल्या हप्त्यात परत नाही बनवलेला. परत गावात गेले, परत गावानं येऊन सुद्धा पण नाही. तर आता 20-25 दिवस झालेले. आज जाते मच्छी हाणूसाठी येऊ मी मार्केटला. तर घरात आज फक्त ताईच आहे, श्रद्धा गेले कामावर, सोनू गेल्या दिव्या खेळू. तर आम्ही दोघं जणच आहोत. तर आता बेत केला व मस्तपैकी कोळंबी भात करूचा. तर मस्तपैकी जाते कोळंबी घेऊन येत आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि गावच्या पाठीमागच्या सगळ्या व्हिडिओ तुम्ही बघा. कोकणातल्या पालखीच्या वगैरे टाकल्यात व्हिडिओ मी. तर चला जाऊया, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मस्त टायगर कोलबी आहे, मारबीची आपली. कशी आहे ती? कोंबडी दिसती बघा. कशी आहे? 500चा वाटा 500 दोन्ही वाटे 1000ला देते. तू किती देते तुला 500 बोलायचं? रुपये दे, सांग महाग आहे ते सांग. तुला किती द्यायचं ते बोलायचं आहे. ही गावठी कोलबी आहे, बर्फाची नाही, मारबीची आपली. किती देते बोलायचं? 200 रुपये देते. असं बोलायचं. 1000 रुपये वाटा विकला, 200 बोलतोस. 200 रुपये तुला समजून बोलायचं, बोल. सोलून देते पटकन बोल. नको. मी आता नाही बनवलं. तेवढेच आहेत. तेवढेच पैसेच तेवढेच माझ्याकडे. मग हे बघा, दोन्ही मिळून नको. 900 देतो कोंबडीला. 900 नको. 500 रुपये सांगता मित्रांनो. ती मार्केट झालंय खाली बघा, फादलेच बरोबर 11:30 होऊन गेलं. बांगडं आहेत तिकडं आपल्या घेऊचे कोळंबी. काय मावशी, कसे आहेत बांगडे? 300 रुपयाला किती? 300 रुपयाला किती आहेत? 5. 350ला 2 वाटे दिले. मुशी कशा? मुशी कशी आहे? 400 रुपये. 300 रुपये. 300 रुपयाच्या 4. हां, एकच हलवा घेऊन बसला आज आहेस? कसा आहे? नको. कोळंबी कशी आहे? हलवा कसा आधी सांग. हलवा मित्रांनो बघा, मस्त ताजा वाटताय, फडफडी दिसताय बघा. 2000 रुपये. आणि कोळंबी 1000 आणि 500 शिवाय काय कमी नाही. कोलंबी दाखवते, तू घेऊ नको. कोळंबी बघा मित्रांनो, साईज बघा. ही किती रुपये लावलं? कमी करून देणार. नको. ही किती रुपये लावलंस ती सांग. 500 रुपये महाग सांगतोस आहेस की? किती शाणा असलं तरी ती महागच आहे. 300 रुपये देऊ. 300 दे लवकर, चल. दे काय होत नाही. अगे दे, काय होत नाही बाबा. ही 500 रुपये घेतल्यानंतर मला घरात बाहेर काढती. आपली नायगावची बच्ची आहे ती, बर्फाची नाही जाणार. कशाला बाहेर करते? काजू बोलन ते भर बदाम पिस्ता येतो भर तरी. तर मित्रांनो, मावशीकडनं आपण ही 400 रुपये मस्तपैकी घेतला हो कोळंबी. ती ऐकतच नाही 350 रुपयात. दे बाबा, पैसेच नाहीत. दे भर. आता काय करतं? नाही. तिकडनं कोणी बघितलं आणि माकांनी परत आणि ही करती. मार्केट बघा खाली झालाय, तरी पण भरपूर आहे अजून माणसा. 11 वाजता 11:30 सुद्धा माणसा बघा. मोजून नको भरू, भर फटाफट. मस्करी करते की आजी? अगे मस्करी करते येऊ गे.
कशात मावशी पापलेटा? 1200 रुपये. चला बाबा आपण कोळंबी पण घेतला वा. इकडं जरा फिरून येते, भेटून येते सगळ्यांनी. बारक्या बारक्या सुरमई घेऊन बसलास असतो मी. हा खायच्या समुद्रातले पकडलास? कसे सुरमईचे झोपा पूर्ण होत नाही आमच्या. किती? 500 रुपयाला जाते. मी घरात जातेच ना. लय बारके बारके सुरमई आज. ही सुरमईची पोर आहेत आज. ही सुरमई सकाळी मोठ्या मोठ्या मच्छी होत्या आमच्याकडे. काय मग आता बाजार संपला आता ना. लेट आलंय का आजी? बरे ना? भरली कशी आहे? हा गेले बाई. लेट झालं ना. कशा करली आजी? 300 रुपयाला 2. आणि बांगडं महाग लावलं सस. 200 रुपये 6. पापलेटा बघा किती छोटी आहेत ती. हे मावशी काय ऑफर विफर आहे की नाही आज? 500ला 2. 502 लावला वाटत आज. घेतले मी घेऊन मी तिकडं. तर मित्रांनो कोळंबी मार्केटमधनं घेऊन इलं याव आणि ताजी फ्रेश मस्तपैकी आपली कोळंबी भेटली. आणि पीस बघा एक. समाधान वाटत जीवा कसा. 400 रुपये भेटली ती. 500 रुपये सांगितला नव्हता पण स्वस्त थोडी दिला ना आपल्या. तर आपण घेतला मस्तपैकी आणि घरा गेला. ताई आल्या फटाफट साफ करून घेतला नाही. वाजलेले आहेत 12 आणि ताईला पण आता जायचं आहे बाहेर घाटकोपरला ना काकाकडे. आणि मला पण आता बाहेर जायचं आहे कारण का कोकम देवचा 1 किलो एकाक. आणि त्यानंतर मी फ्रीज आहे पण माका पण जायचं आहे. त्यामुळे आम्ही फटाफट आता बनवणार मस्तपैकी जेवणार कोळंबी भात. तर मस्त भेटली कोळंबी पण फ्रेश खतरनाक. साफ कशी कळतात ती कोळंबी बघा. तर ह्याच्यावरचा कवच काढून टाकायचा. जास्त साफ करायची मेहनत नाही आहे का. कवच काढून टाकायचा आणि तो दोरा दाखव तो फक्त टाकायचा काढून काळा कलरचा. हा बघा दोरा फक्त काढून टाकायची. क्लीन झाली. धुतलं की आपली कोळंबी क्लीन. ह्या कोळंबीक चव असतं की लाल कोळंबी बारीक असते ते का चव चांगली असतं ना टेस्ट. हां आपण ही बारकी पण आणलं असतं पण ती दाताक पण लागली नसती भातातनं. नाही दिसली पण नसती नाही म्हणून आम्ही ही मोठी आणला. जाणता गावची सवय झालेली आहे आमका. आता तोंड सुळसुळतं मग मोठ्या गावची सवय असली की. तर आम्ही मस्तपैकी साफ करून घेतला. त्यानंतर कशी झाली ती बघा क्लीन पूर्णपणे कोळंबी. आणि आता ह्याच्यात आम्ही आता फक्त लिंबू आणि काय टाकणार आहे ह्याच्यात? आहेत मसाला वगैरे टाकणार आहेस? नाही पेस्ट लावायची. असं मस्तपैकी आम्ही इथे का लिंबू लावून घेता. आणि या साईडला गेली हीच पेस्ट ना. या साईडला आम्ही पेस्ट केला भाऊ. त्यात काय काय टाकलेस? आला लसूण मिरची आहे कोथिंबीर आहे. हां काय तर ही पेस्ट आम्ही मस्तपैकी ह्यांका लावून घेऊया. खतरनाक कलर आला बघ मसाला लावल्यावर. मसाला लावला दिसता बघ कशी आहे. 10 मिनिटं होऊ दे तसेच राहू देत. 10 मिनिटं ठेवूया मस्तपैकी लागून देत मसाला एका. तोपर्यंत तुमका सांगताय ह्या साईडला बघा आपण तांदूळ घेतला वा. आणि ती भेसळ टाकून किती मिनटं झाले? 10-15 मिनटं झाली असतील ना. 10-15 मिनटं झालेले आहेत. उंबरशी ठेवलेले तांदूळ. या साईडला आम्ही कांदा कापला वा. आणि कसा कापतात ते बघा बिर्याणीसाठी कांदा असा वाला. ज्या वाटपाक आपण यूज करतो ना कांदा कापून तसा. त्यानंतर इथं टॉमॅटो कापलेला आहे. आणि ह्या साईडला तेजपत्ता लवंग वगैरे सगळं आहे. खडे मसाले त्या साईडला आहे. आता फोडणी द्याशील पहिली. थोड्या 10 मिनटं थांबूया त्यानंतरला मग फोडणी देऊया. तर मित्रांनो आता आम्ही फोडणी देत आहोत. तर काय टाकतेस पहिले? खडे मसाले. त्याच्यात काय काय खडा खडा मसाला तेजपत्ता वगैरे सर्व.
खडे मसाला टाकून झाल्यानंतरला कांदा वापस टाकतो काय इकडे. मस्त भाजून घेऊया ना. काय म्हणते थोडंसं मीठ टाकते म्हणजे लवकर भाजेल. हां त्याच्यात मीठ टाकतो जरासा जेणेकरून कांदा पण चांगला व्यवस्थित भाजत आणि लवकर भाजता मीठ टाकल्यावर ना. तर मित्रांनो कांदा मस्तपैकी आम्ही घेतला भाजून आणि त्याच्यात टाकतोय आता टोमॅटो. एक टोमॅटो आहे ना, एक अख्खा टोमॅटो. आणि तांदूळ किती घेतले आहेस? 2 कप. हां 2 कप तांदूळ आहे. कप म्हणजे छोटे ग्लास चायचे. म्हणजे जशी कोळंबी असत त्या हिशोबात तुम्ही तांदूळ वगैरे घेऊ शकतोस. आणि आम्ही आज वेगळ्या पद्धतीने बनवतो. अगोदर काही जण चिकन बिर्याणी कशी बनवतात तसे बनवतात, पण आम्ही आज डायरेक्टच टाकणार आहोत ना राईसमध्ये. राईस टाकून हे टाकतो आता गरम मसाला, धना पावडर. गरम मसाला मित्रांनो घरचा आहे आमचा, घरगुती आहे ना. धना पावडर बाजारची. आणि ही हळद पण घरगुती आहे. ही बघा घरी ऐशीन कुठून पाठवलेली आहे. जर तुमका कोणा हवी असेल तर मग फटाफट DM करा. DMने भरवा सगळा, कारण काय आपली भरपूर जणांका आवडलेली हळद आहे. कारण काय एकदा टेस्ट करून बघा तेव्हा तुमका समजत. तर कलर पण चांगला आहे आमचा हळदीचा. आणि ह्या घरगुती मालवणी मसाला जर कोणाला हवा असेल तर मग इंस्टाग्राम IDला हाय करा, किंवा मी आता डिस्क्रिप्शनसुद्धा माझा स्वतः नंबर देणार आहे. कारण काय लोक काय म्हणतात आहेत माहिती आहे, टाक बिर्याणी मला. लोक काय म्हणतात आहेत की तू रिप्लाय देत नाही आमका. मी कामावर असल्यामुळे मित्रांनो मला रिप्लाय करून भेटतच नाही. संध्याकाळी मी ज्याचा बघतो त्याचा मी रिप्लाय देतो, त्याच्यानंतर धावपळ असते. तर आपण याच्यात बिर्याणी मसाला टाकलेला आहे, लाल मसाला टाकला आहे घरगुती मालवणी, त्यानंतर हळद टाकलेली आहे, गरम मसाला टाकलेला आहे, धनिया पावडर टाकलेली आहे. आणि आता आपण ह्याच्यात कोळंबी ह्याच्यात हे लावून ठेवलं होतं मसाला, तर ते आपण टाकून घेऊया ना. हे टाक. वा 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 वा, कलर बघा मित्रांनो, मसाल्याचा कलर बघ. हां बघून समाधान वाटू बाबा माणसा. खाऊचा वेगळी गोष्ट आहे. 2 मिनिटं जरा झाकून द्यावं आपल्याला. हां वाफेवर टाकून ठेवे, झाकण मारून ठेवूया जरा. वाव. तर मित्रांनो बघा तेराची ही आहे तेराची करी. ते का मस्तपैकी आता जो आपण मसाला केला होता ना कोळंबी चांगल्यापैकी लागलाय बघा. कांदा वंदा चांगल्यापैकी ना मस्त दिसतंय. खतरनाक घरभर त्याचा सुगंध दळवळला आहे कोळंबीचा. आणि आता आम्ही तांदूळ टाकून घेतो डायरेक्ट त्याच्यात. हो 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 हो, तर ना दिसतंय रे. हे जर आपल्याला आता काय टाकायचं आहे, मीठ काय टाकायचं आहे की मीठ टाकलेलं आहे. आता फक्त त्या तांदळाच्या आदानानुसार पाणी ओतायचं ना. चिमाडी व्हायचं जास्त नको टाकू. अंदाज घेऊन टाक बस. आता कसा साध्या तांदळातला पाणी काढू शकता, ह्याच्यातला काय काढणार, सगळाच आहेत. सगळा रसा येत बाहेर त्याचा. त्याला जरा कड येते. हां ठीक आहे. हो हो, पाणी टाकू की अजून नाही, जरासं फक्त ओलं ते पाणी आटू देत. हां ऑलमोस्ट रेडी आपला भात. वाव मस्त सुगंध मित्रांनो पुरं घरभर आहे बघा. ॲडजस्टमेंट लावचा लागला. खतरनाक. तर मित्रांनो आपला आज मस्तपैकी बिर्याणीचा बेत आहे. आणि आता थोड्या वेळातच आपली मस्तपैकी बिर्याणी होईल. वाजलेत 1:45. जरा घाईघाईच केला आणि मस्तपैकी झालेली आहे बिर्याणी. आता आम्ही जेव बसतो मस्तपैकी. माका पण जाऊचं आहे आता डिलिव्हरी देऊसाठी, कारण का 1 किलो मसाल्याची ऑर्डर परत आलेली आहे आपल्यात. आणि 1 किलो अगोद देऊचं आहे. जेवणार 2 वाजेपर्यंत देऊ जाईल.
तर मित्रांनो, आपल्या मालाड फिश मार्केटमध्ये गेलात तर आपल्या हक्काच्या माणसांकडून, कोळी बांधवांकडून मच्छी घ्यावा. फ्रेश भेटता, मस्त भेटता. कोळंबी माका 400 रुपये भेटली आणि तुम्ही बघितलाच मस्त होती आणि मोठे पीस होते चांगले कोळंबीचे. तर आपल्या भरपूर जण विचारतात की व्हिडिओत एक भाव तुम्ही सांगता आणि त्यानंतरला तिकडे गेल्यानंतरला आमका जास्त भाग देतात. तर विषय कसा मित्रांनो, मी जेव्हा व्हिडिओ करते तुम्ही चांगली बघा. मी 10 जणांकडे फिरते, जसे व्हिडिओ बनवते म्हणजे व्हिडिओ बनवत नाही. माका जर वस्तू घ्यायची असेल तर मी 4 जणांकडे फिरते, तेव्हा बार्गेनिंग करून आणि बार्गेनिंग केल्यानंतर ती चांगली आहे की नाही ती गोष्ट बघून मी घेते. त्यामुळे तुम्ही एकाकडे गेला, एका जणांना 1000 रुपये सांगितला की तुम्ही पुढच्या गेला 3 जणांना 1000 रुपये, अरे महाग आहे, अशा गोष्टी नसत. त्यांच्याकडं रिक्वेस्ट करूची लागता की बाबा माका एवढेच दे, माका एवढेच हवी आहे या गोष्टीची. आणि आपली कोळी बांधव देतच सुद्धा. आणि मी भरपूर वेळा तुम्ही माझे व्हिडिओ बघितला असाल तर मी तिला 2000 सांगणार तरी मी 1000 रुपये घेऊन येलेला माणूस आहोत. तर अशा गोष्टी आहेत. त्यामुळं कमेंट न टाकता तुम्ही स्वतः या, बघा. नाही तर माझ्यावर एकदा चला, मी तुम्हाला किती मच्छी हवी तेवढी घेऊन देते, हवी तेवढी. मी हर संडेला जातो. मला कॉन्टॅक्ट करा, माझ्यावर यावा, मी तुम्हाला घेऊन देते. आता मस्तपैकी बिर्याणी जेवते आणि आता मला जाऊचं आहे पार्सल देऊसाठी. रविवार असली की अशी धावपळ असता माझी. तर छोटासा व्हिडिओ होता, कसा वाटला नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पाठीमागे गावच्या व्हिडिओ पण आलेले आहेत, ते जाऊन नक्की बघा. आणि व्हिडिओला कमेंट मात्र हक्काने करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगला, तोपर्यंत बाय बाय. वाव, जेव्हा जेव मित्रांनो.